मला असं वाटतं की 2014 ते 2019 या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये जलशिवार योजना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आली आणि मग त्याचे परिणाम असे झाले की महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा जो मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे इरिगेशनचा आहे, तो सिंचनाचा प्रश्न आहे. कारण शेतीला पाणी नसल्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा जो शेतकरी आहे तर त्याला पाहिजे ते उत्पन्न तो करू शकत नव्हता. मात्र देवेंजीच्या संकल्पनेमधनं त्यांनी ही जी योजना राबवली, त्या योजनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये लाखो हेक्टर जी जमीन आहे ती पाण्याखाली आली आहे आणि निश्चितच याचा शेतकऱ्याला फायदा झालेला आहे. कारण विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा कर्ज काढून सुद्धा त्यांना अनेक गोष्टी कराव्या लागतात आणि त्यामुळे आत्महत्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याकडे फार जास्त होतं. पण तुम्ही जर मागच्या काही काळामध्ये जर बघितलं तर ते आत्महत्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे. त्याचं अनेक जरी कारणं असतील तरी त्यातलं महत्त्वाचं कारण हेच आहे की देवेंजींच्या कल्पनेतनं या योजनेच्या माध्यमातून जी जमीन सुपीक झालेली आहे त्यातनं शेतकऱ्यांना आता चांगल्या पद्धतीने शेती करता येते. मला असं वाटतं की ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना देवेंजीची होती ती सफल झालेली आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये.